श्री स्वामी समर्थ. 12 ऑगस्ट दीप अमावस्या. कितीही अडचणी आल्या तरी पितरांसाठी लावा इथे एक दिवा. 7 पिढ्याचे पितृदोष दूर होईल. पितरांचा आशीर्वाद भरभरून मिळेल. दुःख, संकट, आजारपण, बाधा, दारिद्र्य दूर होईल. दीप अमावस्या, आषाढ अमावस्या पितरांची सेवा करणे आणि त्यांच्यासाठी दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. हिंदू शास्त्रानुसार अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांचे स्मरण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी लाभते. प्रकाशाची वाट दाखवणे. शास्त्रानुसार दीप अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी लावलेला दिवा यमलोकाच्या मार्गाने जाणाऱ्या पूर्वजांना प्रकाशाचा मार्ग दाखवतो. यामुळे पितरांचा प्रवास सुखद होतो. पितृदोष निवार. या दिवशी पितरांचे मनोभावे स्मरण करून सेवा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. तसेच घरात सुख, शांती. पितर तृप्त झाल्यामुळे कुटुंबात येणारी संकटे, आजारपण आणि पैशाची चणचण दूर होते. अन्नदान व परोपकार. या दिवशी कणकेचा दिवा लावल्याने दिव्यापाशी गोळा होणारे लहान जीव किंवा कीटक ते कण खातात. त्यामुळे नकळत अन्नदानाचे पुण्य मिळते. पितरांच्या कल्याणासाठी दीप अमावस्येला संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. कणकेचा किंवा गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करायचा आहे. त्यात तूप आणि वात. या दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप घालावे आणि त्यात 1 किंवा 2 लांब वाती. आपल्याला 2 वातीची एकच वात करायची आहे. दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. स्थापना. हा दिवा थेट जमिनीवर न ठेवता खाली आपण तांदूळ किंवा थोडे गव्हाचे पीठ ठेवून त्यावर ठेवावा. आपण हा दिवा तुम्ही घराच्या दक्षिण कोपऱ्यात, खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू शकता. जर शक्य नसेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. दिवा लावल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करावे. आमच्याकडून काही चूक झाल्या असतील तर क्षमा करा आणि घरावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा, अशी प्रार्थना करायची आहे. आपण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तो कणकेचा दिवा कुठेही झाडाखाली नेऊन टाकायचा आहे किंवा गाईला किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तर अशा प्रकारे दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी हा दिवा नक्की लावायचा आहे. आपण भरपूर वेळा भरपूर सेवा करूनही आपल्याला सुख समृद्धी मिळत नाही, आपल्या समस्या सुटत नाहीत, तेव्हा आपण समजून जायचं आहे की पितृ हे आपल्यावर नाराज आहेत. आपण कितीही सेवा केल्या, कितीही उपाय केले तरीही आपल्या इच्छेचे फळ आपल्याला मिळत नाही, आपल्या अडचणी, संकट दूर होत नाहीत. तेव्हा तुम्ही हा एक दिवा नक्की लावायचा आहे. महिलांनो, कितीही कामं असतील तर एक काम कमी करा, पण हा दिवा लावायला विसरू नका. तर खूप साधी आणि सोपी अशी सेवा आहे, प्रत्येकाने नक्की करायची आहे.